मग काय मारून टाकायचा का धनंजय देशमुख सुद्धा, संतोष देशमुख भैयासारखा? त्यामुळं न्यायासाठी मोर्चे होणार आहेत समाजात. मी समाज म्हणून आलोय, मी समाज आहे, मी कोणीही नाहीये, समाज म्हणून आलोय. आणि उद्या माझ्या बंधूचा दावा पण आहे, चुलत बंधूचा, आणि माझी तब्येत सुद्धा खराब आहे. त्यामुळे मी आता मोर्चाला भेट देऊन संभाजीनगरला हॉस्पिटलला जाणार आहे. मी जर संतोष भैया देशमुखांना न्याय मागत असलो आणि गरिबाच्या लेकराला न्याय देण्यासाठी मी बोलतोय, समाज बोलतोय, याला जर तुम्ही जातीवाद समजून गुन्हे दाखल करणार असले तर मी असले हजारो गुन्हे घ्यायला तयार आहे, हजारो घ्यायला तयार. गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय मागायचा नाही आरक्षणाचा, त्याला जातीवाद म्हणणार तुम्ही? अरे कोणत्या दिशेला घेऊन चाललात राव तुम्ही, कोणत्या दिशेला घेऊन चाललात? मंत्र्याला नाही बोलायचं, कुणाला बोलतात लोक? या राज्यात लोक मंत्र्यांनाच बोलतेत, मंत्र्यांनाच बोलावं लागतं. त्याच्यात जात काय नाही संबंध आहे? आम्ही आमच्या समाजाच्या नेत्याला बोलत नाहीत का? इतर समाजाच्या नेत्याला बोलत नाही. कोणतीही जात असू द्या, ज्यावेळेस आंदोलन करते त्यावेळेस नेत्याला, मंत्र्यालाच बोलत असते. मंत्र्याला बोलणं म्हणजे जात. आता आपण सहज बोलतो मंत्र्याला, तुला गावात फिरून नाही देणार. का बोलते? ते राज्याच्या मंत्रिपदावरती बसलेले आहेत, प्रमुख जबाबदारी त्यांची, त्यांनाच जनता बोलत असती, तुला राज्यात नाही फिरून द्या. त्या जात कशाला अंतर कशाला वळण पाडीता? उलट प्रतिमोर्चे काय काढता? दुसऱ्या तुमच्याकडे जर मर्डर झाला असा तुमच्या घरात, तर मग बाकीच्या समाजाने बी मोर्चेच काढायचे का? तुमच्या विरोधात ही रूल पाडायचे का तुम्हाला? हा, तुम्ही आता ते सत्तेत मंत्री आहे म्हणून त्याला बोलतायत, सत्तेत हे म्हणून त्याला बोलतायत, फिरून देणार नाही, अमुक करून देणार नाही, तमुक करणार. ही जनता आहे, रोष आहे, बोलती. त्या जात कशाला आणता? मग उद्या आमच्या बी समाजाच्या नेत्याला बोलल्यावर मग आमच्या लोकांनी तसंच बोलायचं का? आमच्या लोकांना बोलू नको, आमच्या मंत्र्याला बोलू नको, आम्ही असं म्हणायचं का? अरे मंत्र्यालाच बोलावं लागत असतं, तुला फिरून देणार नाही, अमकं करून देणार नाही, तमकं करून देणार नाही. मंत्र्याला बोलल्यामुळं आमचं आहे आणि आमच्याला म्हणतात बोलू नको, फिरून देणार नाहीत. अरे मग मंत्र्यालाच म्हणत असतात ना फिरून देऊ नको, मग दुसऱ्याला